हाय फ्रेंड, अशीच पोळी बनवायची तुम्हाला टम्म फुगणारी आणि नरम लुसलुशीत. तर चला व्हिडिओ बघूया. सगळ्यात अगोदर आपण पीठ घेऊ. पिठामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकूया. तेल आणि पीठ छान मिक्स करून घेऊ. अशा हाताने मुठ्या बांधू. बघूया बरं पिठाच्या मुठ्या बनता का. त्याच्याने म्हणजे पोळी एकदम नरम आणि लुसलुशीत होते. आता पाणी टाकून पीठ मळून घेऊ. पीठ मळताना पीठ म्हणजे एकदम असं मळत बसायचं नाही. थोडासा ओलावा द्यायचा आणि पीठ मळून तयार होतं लगेच. बघा माझं पीठ मला 2 मिनटं लागतात फक्त पीठ मळायला. जास्त टाईम म्हणजे मी जास्त पिठाला अशी मळत बसत नाही. झालं माझं पीठ मळून. मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याला थोडंसं तेल लावून 2-3 सेकंद असा हाताने चोळून घेतला आणि त्याला 10 मिनटं मी आता असंच झाकून ठेवणार आहे. बघा झालं का नाही. त्याच्यावर झाकण ठेवू आणि 10 मिनटं असंच ठेवून देऊ. 10 मिनटं झाले बघा. पीठ छान मुरलं. आता त्याला हाताने चोळू आणि त्याला एकसार करून घेऊ. बघा जास्त पीठ मळायची गरज पडलीच नाही. झालं का नाही नीट पीठ. 10 मिनटं ठेवल्याने म्हणजे पीठ मुरतं आणि लगेच असं नरम होऊन जातं पूर्ण एकसारखं. चला आता पोळी करायला घेऊया. एक पिठाचा गोळा तोडून घेऊ. जास्त मोठाही नाही घ्यायचा गोळा आणि जास्त छोटाही नाही. जितका आपल्या हातात बसेल तितकाच. नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी हा व्हिडिओ माझा परफेक्ट आहे. ज्यांना म्हणजे पोळी येत नाही, ज्यांची पोळी फुगत नाही आणि कडक होते, तर ह्या व्हिडिओ बघून पोळी बनवा. परफेक्ट येईल. पुरी इतकी आपण पोळी लाटून घेऊ अगोदर. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकू. चमचाने तेल फिरवून घेऊ आणि चाकूच्या साहाय्याने मध्ये असा एक कट मारूया त्याला. आता कट मारला आहे तिथून असं क्रॉसमध्ये फिरवत आपण त्याचा गोळा बनवून घेऊ. बघा कसा झाला माझा हा. एकदम परफेक्ट. म्हणजे याच्याने पोळीला एकदम लेअर येतात. तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुमची पोळी माझ्या पोळीसारखी टम्म फुगेल आणि मस्त येईल. म्हणजे ज्यांना पोळी बनवता येते नाही ना, त्यांनीही असे बनवले ना, त्यांना पोळी बनवता एकदम परफेक्ट येईल. हलक्या हाताने पोळी लाटत घ्यायची म्हणजे गोल होते. घडी पोळीला उचलायचं नाही. असं फिरवायचं. एका हाताने लाटायची आणि एका हाताने लाटणं फिरवायचं, तर पोळी आपोआप फिरते. झाली माझी पोळी लाटून. मला जास्त तिला उचलायची गरजही नाही आणि जास्त फिरवायची नाही. बघा नाही जास्त जाड आणि नाही जास्त पातळ. झाले ना एकसारखी पोळी. चला आपण तवा ठेवला आहे गरम व्हायला. पोळी आता शेकून घेऊ. तव्यावर थोडंसं तेल आणि पोळी टाकूया. पोळी टाकली. आता पोळी आपण पलटून घेऊ. उलथ्याच्या साहाय्याने पलटू. पोळीला छान बुडबुडे आला. आपण आता पलटू तिला. गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे पोळी पटकन होते आणि कडक होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं. पोळी केव्हाही बनवायची तर फास्ट गॅसवरच बनवायची. बघा माझी पोळी फुगायला सुरू झाली. बघू शकता तुम्ही. पोळीला जास्त प्रेस करायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता किंवा बटरही लावू शकता पोळीला. मी इथे तेलाचा वापर केला आहे. बघा झाली माझी पोळी तयार. आहे का नाही सोपी पद्धत. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा. थँक्यू.